नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलो तो म्हणजे असा की 16 सप्टेंबर पासून रात्री 12 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील आंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसले होते. आज त्यांच्या उपोषणाचा 9वा दिवस होता. गेल्या 9 दिवसापासून जरांगे पाटील हे आमरण उपोषण करतायत. विना अन्न विना पाण्याचं ते त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्या या आमरण उपोषणाचा त्यांच्या शरीराला किती त्रास होतो हे वैद्यकीय अधिकाऱ्याकडून ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येतं. विशेष म्हणजे जरांगे पाटील ज्यावेळेस आंतरवालीत उपोषणाला बसले, या 9ही दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले महिला असतील पुरुष असतील हे त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. पहिले 1-2 दिवस जरांगे पाटलांची तब्येत थोडी बरी होती, परंतु तिसऱ्या दिवसानंतर जरांगे पाटलांची तब्येत पूर्ण खालावली आणि जसजसे दिवस एक एक वाढत गेले तसतसे जरांगे पाटलांची प्रकृती खालावतच गेली होती. डॉक्टरांचे उपचार घ्यायला सुद्धा जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी विरोध केलेला आहे. अनेकांनी त्यांना पाणी सुद्धा पाजण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी सुद्धा जरांगे पाटलांनी त्यालाही विरोध केला, नकार दिला आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही किंवा सरकार जाहीर करत नाही, दिलेले आश्वासन पूर्ण करत नाही, तोपर्यंत मी आमरण उपोषण मागे घेत नाही, यावरती जरांगे पाटील ठाम होते. हरिभक्त पारायण नारायण महाराज, नारायणगडाचे शिवाजीराव महाराज हे सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांनी भेट घेतली होती. माजी मंत्री राजेश टोपे हेही त्यांना भेटले होते. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अनेक आमदार, अनेक खासदार हे सुद्धा जरांगे पाटलांच्या भेटीला आले होते आणि प्रत्येकाने विनवणी केली होती की तुम्ही आमरण उपोषण मागे घ्या, कारण तुमची प्रकृती खालवत चाललेली आहे. मित्रांनो, याला कुठेही जरांगे पाटलांनी कोणत्याही विनंतीला मान दिलेला नाहीये. परंतु ज्यावेळेस दिवस वाढत गेले आणि 5व्या, 6व्या, 7व्या दिवसापासून महाराष्ट्रातून आलेले जे काही मराठा समाज बांधव होते, यामध्ये मोठ्या संख्येनं माता भगिनी होत्या, महिला होत्या, त्यांनी या ठिकाणी येऊन आक्रोश करायला सुरुवात केली. अनेकांनी जरांगे पाटलांची परिस्थिती त्या ठिकाणी पाहिल्यानंतर आपले अश्रू सुद्धा त्यांना आवरता आले नाहीत. कित्येक महिला असतील, कित्येक पुरुष असतील, त्यांनी जरांगे पाटलांसाठी त्या ठिकाणी अश्रू तर ढाळलेच, परंतु त्यांनी कळकळीची विनंती जरांगे पाटलांना केली की तुम्ही उपोषण मागे घ्या, तुम्ही लढा द्या, तुमच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा आहे, तुमच्यासाठी आम्ही जीव द्यायला तयार आहोत, परंतु तुम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करू नका. हे सगळं सांगत असताना, विनवणी करत असताना कित्येक माता भगिनी त्या ठिकाणी चक्करून पडलेल्या आहेत, बेशुद्ध पडलेल्या आहेत. ही सुद्धा परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. परंतु 9व्या दिवशी राज्य सरकारनं कुठलंही या ठिकाणी आश्वासन पुन्हा जरांगे पाटलांना दिलं नाही आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात रोखठोक जी काही भूमिका सरकारनं घ्यायला पाहिजे होती तीही घेतली नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जो माता भगिनींचा आक्रोश त्या ठिकाणी होता, ज्या चक्कर आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये मराठा समाज बांधव त्या ठिकाणी पडत होते, हे सगळं पाहून अखेर नारायणगडाचे महंत असलेले शिवाजी महाराज यांनी त्यांना विनंती केली आणि शेवटी माता भगिनींच्या विनंतीला मान देऊन जरांगे पाटलांनी आपलं आमरण उपोषण या ठिकाणी स्थगित केलेलं आहे. 9व्या दिवशी जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करत असताना त्यांना राज्यभरातून हजारो मराठा बांधव त्या ठिकाणी भेटीसाठी आले होते. त्यांच्याशी सुद्धा संवाद साधला, माध्यमाशी संवाद साधला आणि जरांगे पाटलांनी थेटपणे महायुती सरकारला इशारा दिलेला आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील, भारतीय जनता पार्टी असेल आणि महायुतीमधले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजित पवार असतील, या तिघांनाही त्यांनी कडक शब्दामध्ये इशारा दिलेला आहे की तुम्ही आश्वासन दिलेलं आहे, अधिसूचना काढलेली आहे, तुम्ही सगळेश्वरीचा अध्यादेश काढलेला नाहीये. आता मी अधिक बोलत नाही. मी उपोषण करतानाही सांगितलं होतं की राजकारण मला करायचं नाही, निवडणुकीला मला सामोरं जायचं नाही आणि मी कुठलंही राजकीय वक्तव्य या आंदोलनामध्ये करणार नाहीये. त्यामुळे जे काही तुम्ही शब्द दिलेले आहे ते तुम्ही तात्काळ पाळा, ते मान्य करा आणि या ठिकाणी मराठा समाजाचा हक्काचं ओबीसीचं आरक्षण त्यांना द्या, ही विनंती सुद्धा त्यांनी केली होती. परंतु या कालावधीमध्ये जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये सत्ताधाऱ्यांची फूस लावून अनेक आमरण उपोषण, अनेक आंदोलन सुद्धा त्या ठिकाणी झाली, अनेक वक्तव्य सुद्धा जरांगे पाटलांच्या विरोधात झाली, अत्यंत खालच्या पातळीला झाली आणि मराठा समाजाला उकसवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी लक्ष्मणराव हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील किंवा ससाने असतील यांनी वेगवेगळी उपोषण आंदोलन करून आंतरवली सराटीच्या परिसरामध्ये करून मराठा समाजाला एक प्रकारे उकसवण्याचं काम केलं होतं. जरांगे पाटलांविषयी गरळ ओकून त्या ठिकाणी दोन समाजामध्ये तेढ कसा निर्माण होईल यासाठीच प्रयत्न त्या ठिकाणी केले गेले. हा मराठा सेवकांचा त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप आहे. आणि मित्रांनो, जी वक्तव्य आपण पाहतोय त्या वक्तव्यातून एकच लक्षात येत होतं की लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील किंवा ससाने असतील, या तिघांनाही त्या ठिकाणी वाद निर्माण करायचा होता की काय, अशी परिस्थिती होती. कारण जरांगे पाटील त्यांचं आमरण उपोषण करत होते, राज्य सरकारच्या विषयी ते त्या ठिकाणी एक शब्दही बोलत नव्हते. ज्यावेळेस ते माध्यमांशी बोलत होते ते एकच सांगायचे की राज्य सरकारनं आम्हाला दिलेलं आश्वासन त्या ठिकाणी पाळावं आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं.
नाही ते कुणाच्या विरोधात बोलले, परंतु लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील किंवा सासने असतील, हे थेटपणे मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेऊन आक्रमकपणे बोलत होते, एकेरी शब्दात बोलत होते. आणि विशेष म्हणजे त्यांना जे काही भेटायला आलेले होते, छत्रपती संभाजी महाराज असतील, राजेश टोपे असतील, जिल्हाधिकारी, जे कोणी आमदार खासदार असतील, यांच्या विरोधात सुद्धा ते वक्तव्य करत होते. वास्तविक पाहता मूळ ते उपोषणालाच कशाला बसले होते हाच मूळ प्रश्न आहे. कारण त्यांचा उपोषण करण्याचा जो काही विषय होता तो त्यांनी जाहीर करायला गरजेचं होतं. त्यांचं एकच म्हणणं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये. त्यांनी तेवढंच राज्य सरकारच्या संदर्भात बोलणं गरजेचं होतं. परंतु जरांगे पाटलांच्या विरोधात ते वक्तव्य करत होते, मराठा समाजाच्या विरोधात करत होते, जेणेकरून मराठा समाजानं त्या ठिकाणी वाद निर्माण करावा. परंतु जरांगे पाटलांच्या शब्दाखातर त्यांनी केलेल्या विनंतीवरून मराठा समाजानं कुठेही वाद निर्माण होऊ दिला नाही. अत्यंत संयमानं गेल्या 9 दिवसापासून हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये चाललं. जरांगे पाटलांना प्रत्येक घराघरातून त्या ठिकाणी पाठिंबा मिळत होता. आणि जी काही न्यूज जरांगे पाटलांच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवली जात होती, प्रत्येक न्यूजला लाखोच्या संख्येने व्ह्यूज महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेले आहेत. डीएस न्यूजवर आपण ज्या काही घटना आणि त्या ठिकाणची माहिती सातत्याने देत होतो, डीएस न्यूजला सुद्धा लाखो प्रेक्षकांनी या ठिकाणी पसंती दिलेली, प्रत्येक माहिती विश्वासपात्र माहिती या ठिकाणी पाहिली आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या होत्या. जरांगे पाटलांनी आता मात्र आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे. माता भगिनींची परिस्थिती मला पाहत नाही असंही सांगितलेलं आहे. परंतु यामध्ये महत्वाचा मुद्दा असा होता, न्यायालयानं, कोर्टानं जरांगे पाटील यांना उपचार घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही अगोदर उपचार घ्या, तुम्ही उपोषण करा, परंतु उपचार घ्या, हे जे निर्देश दिलेले जिल्हाधिकाऱ्यांनी जरांगे पाटलांकडे ते व्यक्त केले. आणि मग जरांगे पाटलांचं असं म्हणणं होतं की उपचार घेऊन किंवा सलाईन घेऊन मी उपोषण करू इच्छित नाहीये, कारण त्याला उपोषण म्हणत नाही. उपोषण म्हणजे पाणी न पिणं, अन्न न खाणं आणि त्या ठिकाणी निरंक बसणं, या पद्धतीचं उपोषण मी मानतो. परंतु जर मला ट्रीटमेंट घ्यायची असेल, उपचार घ्यायचे असतील आणि त्या ठिकाणी एका जागेवर पडून उपोषण करायचं असेल तर हे मला मान्य नाही. त्यापेक्षा मी ही उपोषण स्थगित करतो, असं जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं आणि त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे. आता त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलेलं आहे. मित्रांनो, ही सगळी जरी परिस्थिती झाली असली तर आता पुढं काय? जरांगे पाटलांनी उपोषण तर स्थगित केलंय, सोडलंय, परंतु आता ते पुढे नेमकं काय करणार आहेत, काय भूमिका घेणार आहेत, याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष देऊन आहे. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची आता वाळू घसरायला सुरुवात झालेली आहे. कारण जरांगे पाटलांनी उपोषणादरम्यान थेटपणे सांगितलं होतं, जर माझ्या जीवाला धक्का लागला किंवा मला काही झालं तर या महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ करा. एकही आमदार भारतीय जनता पार्टीचा निवडून आला नाही पाहिजे, असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. आणि मित्रांनो, जरांगे पाटलाच्या या आमरण उपोषणाला जबाबदार जर कोणी असेल आणि मराठा समाजाला आरक्षण न मिळू देण्यासाठी जबाबदार जर कोणी असेल तर ती भारतीय जनता पार्टी, एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच महायुती आहे. हा मराठा समाजसेवकांमध्ये संदेश गेलेला आहे. तीव्र असा विरोध आणि संताप हा मराठा समाजातून महायुतीच्या विरोधात दिसतोय. याच वेळेला जरांगे पाटलांनी पुढची भूमिका घेतलेली आहे की मी या ठिकाणी उपोषण सोडतोय, परंतु जर आरक्षण जर जाहीर केलं नाही तर मात्र पाडापाडी होईल आणि पाडापाडी जर झाली तर माझ्या नावानं बोंबलू नका, असं त्यांनी महायुतीला थेट इशारा दिलेला आहे. आता पाडापाडीला तयार व्हा, असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. एकंदरीत जर ही परिस्थिती पाहिली तर एक लक्षात येते की जरांगे पाटील महाराष्ट्रातल्या 288 विधानसभेच्या जागेवर उमेदवार उभा करणार नाहीयेत, परंतु पाडापाडी मात्र निश्चित करतील असं या ठिकाणी दिसतंय. कारण लोकसभेला त्यांनी फक्त मराठा समाजाला विरोध करणारे उमेदवार पाडा एवढंच सांगितलं होतं, नाव कोणाचं घेतलं नव्हतं. आता मात्र जरांगे पाटील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाला पाडायचं याचं थेट नाव सांगतील आणि तो उमेदवार या ठिकाणी पडेल, यासाठीच ते प्रयत्न करतील. आणि मराठा समाज सुद्धा त्यांच्या शब्दाला किंमत देईल, महत्व देईल, अशी परिस्थिती आज तरी या ठिकाणी दिसते. म्हणजे जरांगे पाटलांचं पहिलं टार्गेट असेल महायुती आणि या महायुतीमध्ये पहिलं टार्गेट असेल ते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी जर पाहिल्या तर मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेट जर लागू केलं असतं राज्य सरकारनं तर मराठवाड्यातला मराठा समाज हा सरसकट कुणबीमध्ये गेला असता आणि तो ओबीसी आरक्षणामध्ये आला असता. आज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातला लाखो मराठा समाज हा कुणबीचं प्रमाणपत्र घेऊन ओबीसी मध्ये आलेला आहे. परंतु अद्यापही काही मराठा समाजाचे कुणबीचे प्रमाणपत्र किंवा कुणबीच्या नोंदी या सापडलेल्या नाहीयेत, शोधल्या गेलेल्या नाही शासनाच्या कागदपत्रामध्ये. आणि म्हणून त्यांचं मत आहे की ज्यांना ओबीसीचं आरक्षण मिळाले, ज्यांचे कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले, त्यांच्याशी संलग्न असलेला जो मराठा बांधव आहे, ज्याचे सगळे सोयरे आहेत, विवाह संबंध होत आहेत, त्यांना सुद्धा मराठा आहेत, ते कुणबीच आहेत हे गृहीत धरून हे अध्यादेश काढून
त्या ठिकाणी त्यांना आरक्षण द्यावं ही मागणी आहे. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या पाठीशी एकवटलेला आहे. जरांगे पाटलांनी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची भूमिका मांडलेली आहे. धनगर समाजाला एसटीत आरक्षण द्या याची सुद्धा मागणी त्यांनी लावून धरलेली आहे. आणि या सगळ्या मागणीमुळे आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांना या 9 दिवसामध्ये मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज बांधव सुद्धा त्या ठिकाणी येऊन भेटून गेलेले आहेत. त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. धनगर समाज सुद्धा या ठिकाणी हाकेंच्या आंदोलनाकडे फिरकला नाही, परंतु त्यापेक्षा अधिक संख्येनं हा जरांगे पाटलांच्या आंतरवालीमध्ये जाऊन भेटलेला आहे. त्यांनी जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आणि आमची धनगर समाजाची मागणी ही एसटी आरक्षणाची आहे, त्यासाठी आम्ही लढा देतोय आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यासाठीच आम्ही जरांगे पाटलांच्या सोबत राहू असं सुद्धा त्यांनी ग्वाही दिलेली आहे. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर जरांगे पाटलांनी या 9 दिवसामध्ये काय कमावलं, तर मराठा समाजाला जो काही लढा जरांगे पाटलांनी घोंगडी बैठक सुरू केली होती, या कालावधीमध्ये राज्य सरकारला आणि सत्ताधाऱ्यांना असं वाटलं होतं की जरांगे पाटलांचं आंदोलन आता शांत झालेलं आहे, कारण लोकसभेची निवडणूक झालेली, हार जीत झाली, पाडापाडी झालेली, आता कुठेतरी जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा रोष कमी झाला असेल, आपण आणखी काही योजना आणू, लाडकी बहीणसारख्या योजना आणू, लाडक्या भावासारख्या आणू आणि यामध्ये समाजातले काही घटक आपण खुश करू असं सुद्धा वाटलं होतं. परंतु जरांगे पाटलांनी याच वेळी अचानकपणे आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आणि इथंच सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला, कारण त्यांनी विचारच केला नव्हता की जरांगे पाटील आता उपोषण करतील. आणि महाराष्ट्रामध्ये जे काही सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळ्या योजना जाहीर करायचं, मतदारांना आपल्याकडे आकर्षित करायचं जो काही प्रयत्न केला होता, हे सगळं षडयंत्र जरांगे पाटलांनी आपल्या आमरण उपोषण करून हाणून पाडलेले आणि महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा एकदा आपल्या आमरण उपोषणाकडे खेचून घेतलेलं आहे. मराठा समाजाला पुन्हा जागरूक केलेलं आहे. मराठा समाजाच्या मनामध्ये जी धगधगती ज्वाला आहे, जो रोष आहे, जो राग आहे सरकारच्या विरोधात आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, ज्यांनी आश्वासन देऊन सुद्धा पाळलं नाही, तो पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी आमरण उपोषण करून तो प्रज्वलित केलेला आहे. म्हणजे त्यात जो काही रोष आहे, जो काही अग्नी त्या ठिकाणी भडकलेला आहे, तो आणखीन मोठ्या प्रमाणात रोष सत्ताधाऱ्यांच्या विरोधात या उपोषणातून तयार केलेला आहे, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. आता सरकारनं आरक्षण जरी जाहीर केलं किंवा मराठा समाजासाठी काही घोषणा जरी केल्या, तरी सुद्धा जरांगे पाटलाला ज्या यातना झालेल्या आहेत, जे त्यांनी सहन केलेल्या आहेत, जो त्रास झालेला आहे, हा मराठा समाज कधीही विसरू शकत नाही. आणि त्यामुळं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मराठा समाजाची भूमिका ही एकवटलेली आहे. केवळ जरांगे पाटलांचा एक इशारा हा मराठा समाज वाट पाहतोय. ज्यावेळेस जरांगे पाटील सांगतील की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे उमेदवार पाडा, मग ते कुठल्याही पक्षाचे असतील, कुठल्याही राजकीय नेते असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलाय त्याला पाडा, हे त्याचं नाव घेऊन जरांगे पाटील या पुढच्या काळामध्ये सांगतील आणि मराठा समाज त्याला साथ देईल अशी स्थिती या ठिकाणी दिसते. परंतु सगळ्यात महत्वाचं आज एक आहे की जरांगे पाटलांचं उपोषण हे स्थगित झालेले अत्यंत योग्य निर्णय हा जरांगे पाटलांनी घेतलेला आहे. माता भगिनी असतील, मराठा समाज बांधव असतील, यांना सुद्धा मानावं लागेल, कारण आपले घरदार सोडून रात्र बेरात्र न पाहता थेट आंतरवाली सराटी या मंडळींनी गाठलेली आहे. हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी गर्दी करून, विनंती करून, कळकळीची विनंती करून जरांगे पाटलांना अखेरी उपोषण मागे घेण्यासाठी त्यांनी भाग पाडलेले आहे. आता जरांगे पाटलांना खऱ्या अर्थानं ट्रीटमेंटची गरज आहे. काही दिवस ते ट्रीटमेंट घेतील आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर जशी त्यांच्या शरीरामध्ये पुन्हा ऊर्जा येईल, ह्याच ऊर्जेचा वापर येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटील वापर करतील असंही या ठिकाणी चित्र दिसतंय. परंतु या एकंदरीत परिस्थितीमध्ये राज्य सरकार सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात निवडणूक लागायच्या अगोदर किंवा आचारसंहिता जाहीर व्हायच्या अगोदर काहीतरी निर्णय त्या ठिकाणी जाहीर करतील अशी परिस्थिती या ठिकाणी दिसतेय. प्रश्न असा पडतोय की विधानसभेची आचारसंहिता जर लागली आणि तत्पूर्वी राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर जरी केलं तर भविष्यात ते कोर्टात टिकेल का, हा प्रश्न आहे. कारण उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस सातत्यानं सांगतात की जरांगे पाटील आणि मराठा समाज जी मागणी करतोय ती कोर्ट न्यायालयामध्ये टिकणार नाही आणि आम्ही न्यायालयात टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देण्याचा विचार करतोय. जे 10% आरक्षण आम्ही दिलेले ते आजही कोर्टात टिकलेलं आहे आणि आम्ही ते टिकू असं ते सांगतायत. म्हणजे याचा अर्थ असा की जरांगे पाटील आणि मराठा समाज जी मागणी करतोय तो कोर्टात निर्णय टिकणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांना सातत्यानं नकळतपणे सांगायचंय. आणि जर असं झालं, एकनाथराव शिंदे यांनी विधानसभेच्या तोंडावर मराठा समाजाची मतं आपल्या शिवसेनेच्या मागे उभा करण्यासाठी जर प्रयत्न केला आणि अशा पद्धतीचं आरक्षण जर जाहीर केलं आणि ते जर पुन्हा न्यायप्रविष्ट झालं, न्याय कोर्टामध्ये गेलं आणि ते जर टिकलं नाही, तर मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक होऊ शकते याची जाणीव मराठा समाजाला आहे. आणि म्हणून आज सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर कुठला जरी निर्णय जाहीर केला, घोषणा केली, तरी त्याची विश्वासार्हता काय राहील हा प्रश्न या ठिकाणी पडतोय. आणि म्हणून जरांगे पाटलांची भूमिका
या पुढच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आणि जरांगे पाटील काय भूमिका जाहीर करतात याकडे सुद्धा DS न्यूजचं आणि तुमचं आमचं लक्ष निश्चितपणे आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की जरांगे पाटलांचं उपोषण आता सुटलेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटलांनी नेमकी काय भूमिका घ्यावी आणि ते काय भूमिका घेतील त्याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय होईल त्याचं उत्तर तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची, कारण ती अभ्यासू असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असते. मित्रांनो, जाता जाता एक विनंती करेन, ही माहिती, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर निश्चितपणे आपल्या असंख्य मित्रांना हा शेअर करा, व्हायरल करा आणि जास्तीत जास्त माहिती समाज माध्यमांपर्यंत पोहोचवा, कारण समाज जागृती करण्यासाठी DS न्यूज काम करते, त्याला तुमचा सुद्धा मदतीचा हातभार आवश्यक आहे. नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन पुन्हा भेटेन. तोपर्यंत धन्यवाद.